नमस्ते, मी स्नेहल गायकवाड. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. महा CSR डेव्हलपमेंट असोसिएशन व वंदनाम सोलार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्तृत्वान गुणगौरव समारंभ व व्याख्यानमाला मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून तरुणांना रोजगार, उद्योग, सामाजिक कार्य आणि आत्मविकासाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. यांनी अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट व अमेझॉन सारख्या आघाडीच्या कंपन्यांमधील त्यांच्या कामाचा अनुभव शेअर केला. त्यांनी सांगितले की IT क्षेत्रात सॉफ्टवेअर, वेबसाईट आणि ऍप्लिकेशन कसे विकसित केले जातात. भारतीय तरुणांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता असून योग्य दिशा दिल्यास ते जागतिक स्तरावर यश मिळवू शकतात. त्यांच्या कंपनीमार्फत आणि सोलार उद्योगांद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक गावातून किमान 1 ते 2 तरुणांना रोजगार देण्याची महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी जाहीर केली. यामुळे त्या गावात शासकीय योजना, सबसिडी व विकास कामांची माहिती थेट पोहोचवली जाणार आहे. CSR फंड व सामाजिक संस्थांसाठी मार्गदर्शन. महा CSR डेव्हलपमेंट असोसिएशनचे प्रशांत मोरे यांनी NGO, ट्रस्ट आणि सामाजिक संस्थांना मिळणाऱ्या CSR फंडिंग बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डोनेशन व शासकीय निधी मिळवण्याचे मार्ग, सोशल मीडियाचा प्रभावी वापर, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याची पद्धत, शाळा, रुग्णालये व समाजसेवी संस्थांसाठी विविध योजनांची माहिती. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 10,000 तरुणांसाठी उपलब्ध नोकऱ्यांची माहिती देण्याचे व त्यांच्या NGO मार्फत सेवा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. उत्पादन ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. राम अकोलकर यांनी बचत गट, शेतकरी व लघु उद्योग उत्पादने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कशी पोहोचवता येतील यावर मार्गदर्शन केले. उत्पादक व ग्राहक यांना थेट जोडणारे व्यासपीठ उभारण्याचे नियोजन. ग्रामीण उत्पादनांना जागतिक स्तरावर नेण्याची संधी, प्रशिक्षण व माहिती देण्याची हमी. शेती व फूड प्रोसेसिंगमध्ये संधी. सागर पाटील यांनी शेतीपूरक उद्योगांवर विशेष भर दिला. फळे व भाज्यांवर प्रक्रिया करून अधिक नफा मिळवण्याचे मार्गदर्शन. टोमॅटो, आंबा, जांभूळ यांसारख्या उत्पादनांपासून मूल्यवर्धित उत्पादने. वाढत्या मागणीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्याचे मार्ग. करवीर तालुक्यातील निगवे दुमाला येथे सुरू असलेल्या त्यांच्या फूड प्रोसेसिंग प्लांट बाबतही त्यांनी माहिती दिली. आरोग्य, शिस्त व सामाजिक जागरूकता. अनिल माळवे यांनी मार्शल आर्ट्स प्रशिक्षणाचे महत्त्व सांगत तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी जीवन जगावे असे आवाहन केले. तसेच सामाजिक चळवळी व रोजगार निर्मितीसाठी विविध योजना राबवण्याबाबत माहिती देण्यात आली. रोहित पिसाळ यांसारख्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे उदाहरण देत तरुणांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा संदेश देण्यात आला. बलशाली भारत घडवण्याचा संदेश. कार्यक्रमात डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श ठेवून संघटितपणे काम केल्यास भारताला बलशाही राष्ट्र बनवता येईल असा आशावादी संदेश देण्यात आला. हा समारंभ केवळ गुणगौरवापुरता मर्यादित न राहता तरुणांना दिशा देणारा आणि रोजगार, उद्योगाच्या संधी उघडणारा मार्गदर्शक मंच ठरला. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. यानी अशाच बातम्यांसाठी पाहत राहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.